पुढची बातमी बाबत अजित पवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्ता चक्क क्रेनला लटकलाय। स्वतः क्रेनला लटकून अजित पवारांना हा हार घालण्यात आलाय। अनोख्या आणि लक्षवेधी सत्काराने अजित पवारही चक्रावले होते। त्याचं झालं असं, अजित पवार त्यांच्या पुण्यातल्या भव्य रॅली दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक उपाध्यक्ष करण गायकवाड यांनी उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात अनोखा आणि लक्षवेधी सत्कार स्वीकारला। क्रेनला स्वतः लटकून त्यांनी हार परिधान केला। तसंच सामाजिक समतेचं प्रतीक असलेल्या महात्मा फुले यांची पगडी सुद्धा घालण्यात आली। आपण पाहतोय की एका कार्यकर्त्याचं आपल्या नेत्याविषयी असलेलं हे प्रेम, याची प्रचिती अजित पवारांना वारंवार त्यांच्या या दौऱ्यामध्ये, रॅल्यांमध्ये येत असते, भाषणांमध्ये सुद्धा येत असते आणि याचा आवर्जून उल्लेख अजित पवार करायला विसरत नाही। असाच एक हटके कार्यकर्ता एका रॅली दरम्यान अजित पवारांना भेटला आणि स्वतः त्यानं चक्क क्रेनला लटकून अजित पवारांना हार सुद्धा घातलाय। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझा सहकारी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहे। रोहन, नेमका हा सगळा प्रकार काय होता आणि हा कार्यकर्ता नेमका कोण आहे? सिद्धेश, खरं तर करण गायकवाड नावाचा हा कार्यकर्ता आहे। पुण्यातील मार्केट यार्ड परिसरामध्ये हा काम करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा युवकचा उपाध्यक्ष देखील असल्याची माहिती मिळते। परत आज सकाळपासून रोड शोला जी आहे ती सुरुवात झालेली होती अजित पवारांची आणि मोठी गर्दी होती आणि या गर्दीमध्ये आपण अजित पवारांना हार घालावा किंवा पुणेरी पगडी घालावी यासाठी एका कार्यकर्त्याने थेट क्रेन बोलवली होती आणि त्या क्रेनला लटकून सगळी गर्दी क्रॉस करून तो अजित पवारांपर्यंत पोहोचला आणि त्यांनी अजित पवारांना हार देखील घातला, पुणेरी पगडी देखील घातली आणि अजित पवारांसोबत हस्तांदोलन देखील केलं। त्यामुळे अजित पवारांची वाढती लोकप्रियता पुणे शहरामध्ये भाजपला चिंतेचा विषय बनलेले पाहायला मिळतोय आणि हा व्हिडिओ जो आहे तो सध्या सोशल मीडियावरती प्रसिद्ध झालेला पाहायला मिळतोय। अगदी थोड्या वेळापूर्वी मार्केट यार्ड परिसरामध्ये अजित पवारांची ही संपूर्ण रॅली जी आहे ती सुरू झालेली आहे आणि हा करण गायकवाड नावाचा जो तरुण आहे त्यांनी थेट क्रेनला लटकून हा संपूर्ण प्रकार जो आहे तो केलेला पाहायला मिळतोय आणि अजित पवारांचं स्वागत जे आहे ते क्रेनला लटकून या तरुणाने केलेलं आहे। कारण का मोठ्या प्रमाणामध्ये अजित पवारांची मार्केट यार्ड परिसर असेल किंवा इतर 4 प्रभागामध्ये रोड शो जो आहे तो सुरू आहे आणि या रोड शोच्या माध्यमातून मोठं असं शक्ती प्रदर्शन अजित पवार करताना पाहायला मिळत आहेत आणि यावेळी या युवकाने अगदी क्रेनला लटकून अजित पवारांना हार घालत स्वागत केलेलं आहे। त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये अजित पवारांची वाढती लोकप्रियता ही भाजपसाठी डोकेदुखी बनलेली पाहायला मिळते। कारण का ज्या प्रभागांमधून ही सगळी रॅली जाते किंवा रोड शो होतोय त्या सगळ्या भागांमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना जो आहे तो होताना पाहायला मिळतोय आणि अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत अजित पवार ऍक्टिव्ह मोडमध्ये पुण्यामध्ये पाहायला मिळत आहेत। अगदी सकाळचा रोड शो झाल्यानंतर 4 वेगवेगळ्या बैठका सभा ज्या आहेत त्या अजित पवार घेणार आहेत आणि त्यानंतर पुन्हा सायंकाळी 7 नंतर रोड शो जो आहे तो अजित पवार करणार आहेत आणि त्यावेळी देखील असाच उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो तरुणाईचा पाहायला मिळतोय। बरं, धन्यवाद रोहन।